वय वर्ष 60 असणाऱ्या लोकांनी सकाळी उठून ही 5 पाने खावीत। त्यामुळे 100 वर्ष तुम्ही आजारी पडणार नाही। 250,000 यामुळे बरे होतात। शुगर आणि बीपी झटक्यात कमी करणारे आता 5 पाने आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले आहेत। नमस्कार मित्रांनो, तुमचे वय वर्ष 60च्या वरती असेल तर तुम्हाला अनेक आजारांचा सामना आता करावा लागत असतो। तुम्हाला वयाच्या 60 नंतर अशक्तपणा जास्त येत असतो, कारण याच वयापासून आपल्या उतार वयाचा प्रारंभ सुरू होत असतो। त्यामुळे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला अशी 5 आयुर्वेदिक पाने सांगणार आहे, जी जर रोज तुम्ही चावून खाल्ली तर तुम्हाला इथून पुढे कधीच दवाखान्याची पायरी चढण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे तुम्ही महिला असाल किंवा पुरुष असाल, तुमचे वय किती पण असू द्या, तुमच्या शरीराला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी हे 5 आयुर्वेदिक पाने आता इथून पुढे दररोज एका ठराविक टायमिंगला तुम्हाला मित्रांनो चावून खायचे आहेत। 1 रुपया पण खर्च न करता तुमच्या घराच्या शेजारीच ही पाने तुम्हाला आता सहज मिळणार आहेत। परंतु तुम्हाला या औषधी पानांची आतापर्यंत माहिती नसल्यामुळे तुम्ही दवाखान्याच्या पायऱ्या मोजत बसला आहात, म्हणजेच सारखं दवाखान्याला जात आहात। मी अशी 5 आयुर्वेदिक पाने तुम्हाला आता मित्रांनो सांगणार आहे, की जे खाल्ल्यानंतर तुमची शुगर आणि बीपी तर कमी होणारच आहे, परंतु तुम्हाला जो या वयामध्ये आता बघा तुम्हाला अशक्तपणा, थकवा या ठिकाणी येत असतो, तो सर्व मित्रांनो या ठिकाणी आता निघून जाणार आहे। एका आयुर्वेदिक डॉक्टरांनी ही 5 औषधी पाने मित्रांनो आता सांगितलेत। त्यांच्याकडून ही महत्त्वाची माहिती आलेली आहे, त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ मित्रांनो पूर्ण बघायचा आहे। तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ आहे मित्रांनो। या 5 आयुर्वेदिक पानासोबत आता डॉक्टरांनी 50 आरोग्याच्या टिप्स सुद्धा आता दिल्या आहेत, की ज्या टिप्स तुम्हाला आता खूप ऐकून आनंद होणार आहे। तुमच्या आरोग्यासाठी या 50 टिप्स खूप फायद्याचे असणार आहेत। तर मित्रांनो, या 5 पानांसोबत या 50 आयुर्वेदिक टिप्स तुम्ही नक्की या ठिकाणी मित्रांनो बघायचं आहे। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी कोणत्या टिप्स आहेत। यामधील पहिली जी टिप्स आहे तर ती अशी आहे, की जेवल्यानंतर मित्रांनो तुम्ही लगेच झोपायचं नाही, कारण खाल्लेल्या अन्नाचे तुमचे नीट पचन व्यवस्थित होत नाही। त्यामुळे तुम्ही 100 पावले करायचे आहेत, म्हणजेच मित्रांनो 100 पावले इथून पुढे तुम्ही जेवल्यानंतर नक्की चालायचं आहे। तर बघा त्यानंतर दुसरी टिप्स कोणती आहे, तर बघा मित्रांनो दुसरी टिप्स अशी आहे, की तुमच्या चेहऱ्यावरील काळे डाग दूर जर करायचे असतील तुम्हाला, तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे। तुम्हाला तुमचं वय वर्ष 60च्या वरती असेल, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर काळे डाग पडायला लागले असतील, तर हे चेहऱ्यावरील काळे डाग दूर करण्यासाठी तुम्ही लिंबाचा रस त्या ठिकाणी मित्रांनो थोडा वेळ तसंच राहू द्यायचा आहे, लावायचा आहे आणि तसंच राहू द्यायचं आहे। हे डाग तुमचे आता निघून जातील। त्यानंतर तिसरी महत्त्वाची टिप्स आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितली, ती म्हणजे मित्रांनो खोकला तुमचा जात नसेल, सारखंच खोकला तुम्हाला येत असेल, तर बत्तासे मिसळून दूध प्यायचं आहे। खोकल्यापासून तुम्हाला लवकरात लवकर त्या ठिकाणी मित्रांनो आराम त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला मिळणार आहे। चौथी जी टिप्स आता आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या ती म्हणजे तुमच्या जेवणात जास्त तूप जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या घशाचा संसर्ग आहे तर तो होत असतो। बघा तुम्ही जर जास्त तूप खात असाल तर तुम्हाला सावधान व्हायचं आहे, कारण यामुळे मित्रांनो जास्त तूप जर तुम्ही खाल्लं तर तुमच्या घशाचा संसर्ग हा होत असतो। त्यानंतर बघा आता 5वी जी टिप्स आहे तर ती सांगितल्या, ती म्हणजे तुमचे शरीर जर दुखत असेल तर तुम्ही आता मखना शिजवलेले दूध प्यावे, त्यामुळे तुमच्या शरीराच्या दुखण्यापासून तुम्हाला लगेच आराम मिळतो। बघा मित्रांनो, तुमचं जर वय वर्ष 60च्या वरती असेल, त्यामुळे तुमचं वयाच्या मानामुळे तुमचं अंग जर या ठिकाणी मित्रांनो दुखत असेल, तर तुम्हाला काय करायचं या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवा, मखना शिजवलेले दूध प्यायचं आहे, त्यामुळे तुमच्या शरीराच्या दुखण्यापासून तुम्हाला लगेच आराम मिळतो। मित्रांनो, तुम्हाला 5 आयुर्वेदिक पाने पुढे सांगणार आहे, जी जर तुम्ही रोज चावून जर खाल्ली तर तुम्हाला इथून पुढे मित्रांनो कधीच दवाखान्याची पायरी चढण्याची गरज पडणार नाही। त्यामुळे 5 पाने कोणते सांगणार आहेत नक्की बघायचं आहे, पण त्याआधी आयुर्वेदिक टिप्स डॉक्टरांनी नेमकी काय सांगितल्या नक्की बघायचं आहे। पुढील 2 मिनिटे व्हिडिओ बघा, अत्यंत तुमच्या आरोग्यासाठी महत्त्वाचे टिप्स आहेत। बघा 6वी जी टिप्स आहे ती म्हणजे तुमचे जर वजन खूप वाढलेलं असेल तर तुम्ही दुधी भोपळ्याचा मित्रांनो रस जी आहे तर ती काढून बनवून प्यायचं आहे, त्यामुळे तुमचं वजन कमी होण्यास सुरुवात होईल। मित्रांनो आता 7वी जी टिप्स महत्त्वाची आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय सांगितलं बघा, की आता रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास पाण्यात 1 लवंग टाकून तुम्ही जर पिलं, बघा 1 ग्लास पाण्यात 1 लवंग टाकून जर तुम्ही पिलं तर तुम्हाला बद्धकोष्ठता, ॲसिडिटी आणि पोटदुखीचा जो त्रास आहे तर मित्रांनो तुम्हाला अजिबात होणार नाही। तर बघा महत्त्वाचे टिप्स अजून कोणते आहेत,
मित्रांनो 8वी जी टिप्स महत्त्वाची आहे ती म्हणजे बघा, जर तुमच्या डोळ्यात सारखंच पाणी येत असेल तर रोज सुरमा किंवा त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला काजळ लावायचं आहे. डोळे दुखायचे पण थांबतील आणि पाणी पण डोळ्यातून येणार नाही. बघा त्यानंतर 9वी टिप्स काय सांगितल्या, रोज बीटरूट हे मित्रांनो लाल दिसणारे बीटरूट हे फळ तुम्हाला खायचं आहे. याचे सेवन केले तर तुमचे पोट बाहेर जर आले असेल म्हणजे तुम्हाला डेअरी सुटली असेल तर ती कमी होण्यास लगेच मदत होते. त्यासाठी बीटरूट हे फळ खावे. 10वी टिप्स आहे ती म्हणजे शिळ्या तोंडी म्हणजेच अनुशापोटी मधाचे सेवन केल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारते. बघा तुमचं वय वर्ष 60च्या वरती असेल तर तुम्हाला काहीतरी बघा आठवायचं कमी येत असेल तर तुमची स्मरणशक्ती याच वयात मित्रांनो कमी व्हायला लागते. तर यावेळी तुम्हाला अनुशापोटी तुम्हाला मध खायचं आहे असं डॉक्टरांनी सांगितलंय. आता 11वी टिप्स बघा, आयुर्वेदिक डॉक्टरांनी काय सांगितल्या की रोज दुधाचे सेवन केल्याने तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळी या वयामध्ये चमक येते आणि तुमचे हाडे पण मित्रांनो आता मजबूत होतात. बघा मित्रांनो तुमचे उतार वय आता सुरू झालं आहे, त्यामुळे तुम्हाला जर हाडे कमकुवत होत असतील तुमची तर तुम्हाला दुधाचे सेवन नक्की करायचं आहे. मित्रांनो तुम्हाला दवाखान्याचा त्रास असेल तर अशक्तपणा तुम्हाला जर येत असेल किंवा तुमचं जेवण जात नसेल तर आयुर्वेदिक डॉक्टरांनी 5 पाने तुम्हाला आता खायला इथून पुढे मित्रांनो सांगितले आहेत. तसेच मित्रांनो आयुर्वेदिक डॉक्टरांनी आता 50 आयुर्वेदिक टिप्स देखील सांगितलेत ज्या तुमच्या आरोग्यासाठी खूपच मित्रांनो या ठिकाणी महत्त्वाच्या आहेत. त्या पण तुम्हाला इथे पहिल्यांदा सांगतो आणि त्यानंतर लगेचच तुम्हाला कोणती 5 पाने तुम्हाला खायचे आहेत ते नक्की सांगतो. त्यासाठी तुम्ही लक्ष देऊन हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे. 12वी बघा टिप्स काय आहे की रोज केळी खातात त्यांचं वजन मित्रांनो खूप वाढू लागतं. बघा मित्रांनो तुमचे वजन जर जास्त वाढत असेल तर तुम्ही केळी खाणे आत्ता सोडून द्यायचं आहे, नाहीतर अजून जास्त तुमचं वजन वाढू शकतं. 13वी टिप्स बघा, तुम्हाला उतार बघा, तुमचा उतार वय आता लागलेला आहे त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या जर येत असतील, सुरुवात झाली असेल सुरकुत्या चेहऱ्यावर तर तुम्हाला त्या नाहीशा करण्यासाठी हिरवी पिवळी बघा, हिरवी किंवा पिवळी शिमला मिरची तुमच्यासाठी फायदेशीर आहे. बघा हिरवी आणि पिवळी ही शिमला मिरची यांचे सेवन तुम्हाला जास्तीत जास्त करायचं आहे. ज्याच्या बघा तुमच्या चेहऱ्यावर, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर सुरकुत्या ही हिरवी शिमला मिरची खाल्ल्याने आता तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशे होतील. तर बघा मित्रांनो त्यानंतर 14वी टिप्स अत्यंत महत्त्वाची आहे. तुम्हाला जास्त आजार असतील तर कडुनिंबाचा रस रिकाम्या पोटी 1 चमचा रोज प्यायचा आहे. बघा कोणताच आजार तुमच्या शरीरामध्ये शिल्लक राहणार नाही, तुम्हाला कडुनिंबाचा रस प्यायचा आहे. 15वी टिप्स आयुर्वेदिक डॉक्टरांनी अशी सांगितल्या की भूक तुम्हाला लागत नसेल, तुम्हाला अशक्तपणा येत असेल तर जेवणाच्या आधी अर्धा तास आधी बघा, जेवणाच्या अर्धा तास आधी संत्री हे फळ खावे. लक्षात ठेवा नागपूर संत्री हे फळ खायचं आहे. मगच तुम्हाला तुमची भूक जर लागत नसेल तर लगेचच तुम्हाला जेवणाच्या अर्धा तास आधी संत्री खायचं आहे, तुम्हाला लगेचच मित्रांनो भूक लागायला सुरू होईल. 16वी टिप्स आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितल्या, तुमच्या चेहऱ्यावर ड्रायनेस असल्यास गुलाबाचा अर्क लावून तुमचा चेहरा कोमजलेला असेल, बघा गुलाबाचा अर्क तुम्हाला लावायचा आहे. तुमचा चेहरा जर कोमजलेला असेल, सुरकुत्या जर चेहऱ्यावर पडल्या असतील तर तुम्हाला काय करायचं आहे, गुलाबाचा अर्क लावायचा आहे. आता तुमचा चेहरा त्यामुळे उजळेल, एकदम टवटवीत दिसेल, तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या पण कमी होतील. 17वी टिप्स अशी महत्त्वाची आहे ती म्हणजे दालचिनीचे सेवन केल्याने तुमची स्मरणशक्ती सुधारते. 18वी टिप्स बघा महत्त्वाची आहे ती म्हणजे तुमच्या भोपळ्याच्या बियांचे, घरामध्ये तुमच्या बाजारातून भोपळा हा आणत असतात तर त्या भोपळ्यांच्या बियांचे सेवन केल्याने तुमचे केस जर गळत असतील तर ते केस मजबूत होतील, केस लांब होतील. 19वी टिप्स बघा, गाईच्या दुधाचे सेवन केल्याने मित्रांनो तुमचे डोळे आणि नखे सुंदर होतात. मित्रांनो तुमच्या आरोग्यासाठी खूपच महत्त्वाच्या टिप्स आम्ही घेऊन आलेलो आहोत, त्यामुळे फक्त पुढील 2 मिनिटे तुम्ही हा व्हिडिओ बघायचा आहे. तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगली माहिती, आयुर्वेदिक माहिती तुम्हाला आता या ठिकाणी मिळत आहे. तसेच पुढे तुम्हाला 5 आयुर्वेदिक पाने सांगणार आहे, जी पाने जर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो खाल्ली तर तुम्हाला कधीच आजारपण येणार नाही, कधीच तुम्ही आजारी पडणार नाही. कारण ही जी पाने सांगणार आहे तर ज्यामध्ये असे आयुर्वेदिक गुण लपलेले आहेत मित्रांनो, ज्याच्या माध्यमातून तुमचे जवळपास या ठिकाणी मित्रांनो 250,000 या पानामुळे बरे होऊ शकतात. त्यामुळे 5 पाने कोणती आहेत नक्की बघायचं आहे. पण त्याआधी मित्रांनो महत्त्वाच्या आरोग्याचे टिप्स अजून काय काय दिलेत नक्की तुम्ही या ठिकाणी बघायचं आहे. 20वी टिप्स, जेवण करण्यापूर्वी 1 खजुराचे सेवन करा. खाल्लेले सर्व मित्रांनो लवकर पचतं.
बघा वय वर्ष 60 असल्यामुळे तुमचं वय वर्ष 60 असल्यामुळे तुम्हाला आता खाल्लेलं व्यवस्थित पचत नसेल तर तुमच्यासाठी सोपी टिप्स आहे की तुम्हाला काय करायचं आहे की जेवण करण्यापूर्वी तुम्हाला खजुराचे दररोज सेवन या ठिकाणी मित्रांनो करायचं आहे। तर बघा अजून कोणत्या टिप्स आहेत, तर मित्रांनो 21वी टिप्स आहे ती म्हणजे तुम्ही साखरेऐवजी थोडासा गुळ घालून चहा प्या। बघा सगळेजण काय करतात, साखरेचा चहा पितात, परंतु मित्रांनो तुम्ही गुळ घालून चहा प्या। यामुळे साखरेचा चहा पिऊ नका मित्रांनो, तुम्हाला चहा प्यायचं असेल तर गुळ घालून चहा प्या, त्यामुळे साखर पण तुमची वाढणार नाही आणि तुम्हाला गुळाचा चहा प्यायल्याचा एक वेगळा आनंद मिळेल। 22वी टिप्स अशी आहे ती म्हणजे खूप गरम पदार्थ खाल्ल्याने तुमचे हृदय कुमकुवत होते। बघा या ठिकाणी काय सांगितले, तुम्ही जर खूप गरम म्हणजे तव्यातून काढल्या चपाती किंवा एखादी तुम्ही पातेल्यातलं जे काय असेल ते तुमचं पदार्थ गरम खात असाल तर त्यामुळे काय होतंय, खाल्ल्याने तुमचे हृदय कुमकुवत होते। बघा मित्रांनो तुमचे हृदय कुमकुवत व्हायचं द्यायचं नसेल तर तुम्हाला हे गरम पदार्थ खाणे आता टाळायचं आहे, सोडून द्यायचं आहे। तुम्हाला नॉर्मल थंड पदार्थ कोमट पदार्थ खायचे आहेत। बघा 23वी टिप्स मित्रांनो अत्यंत महत्त्वाची आहे ती म्हणजे रोज सकाळी शिळ्या तोंडी तुम्ही जर लसणाची एक पाकळी जर पाण्यासोबत खाल्ली तर यामुळे मित्रांनो पोटाशी संबंधित समस्या लगेच या ठिकाणी दूर होतात। 24वी टिप्स अशी सांगितल्या, जर तुमची बीपी आणि शुगर वाढू द्यायची नसेल तर तुम्ही अनुशापोटी तुम्ही कडुनिंबाचा पाला खावे। बघा मित्रांनो कडुनिंबाचा पाला जो आहे तर तो तुम्ही खायचा आहे। तुमचं बीपी शुगर तुम्हाला आता वाढायचं द्यायचं नसेल तर तुम्हाला कडुनिंबाचा पाला हा खायचा आहे मित्रांनो। आता 25वी टिप्स महत्त्वाची आहे। बघा पोटाची उष्णता तुम्हाला काढायची असेल तर बडीशेपचे दूध प्या। 1 ग्लास दुधामध्ये थोडीशी बडीशेप घालून तुम्ही मित्रांनो प्यायचं आहे, तुमच्या पोटाची सर्व उष्णता जी काय असेल तर ती बाहेर पडेल। 26वी टिप्स अतिशय महत्त्वाची आहे, तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही थंड पाणी तुम्ही या ठिकाणी मित्रांनो प्यायचं आहे। तर बघा या ठिकाणी काय सांगितले, बघा तुम्ही थंड पाणी आता प्यायचं नाही, त्याऐवजी तुम्ही कोमट पाणी करून प्यायचं आहे। बघा तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर थंड पाणी अजिबात प्यायचं नाही, त्याऐवजी तुम्ही कोमट पाणी प्यायचं आहे। त्यानंतर बघा आता 27वी टिप्स अशी आहे, मधुमेह आणि सांधेदुखीपासून तुम्हाला आराम मिळवण्यासाठी रोज मेथीचे सेवन तुम्हाला करायचं आहे। बघा मधुमेहापासून आराम मिळण्यासाठी मेथीचे सेवन करायचं आहे। 28वी टिप्स अशी आहे ती म्हणजे तुम्हाला तुमच्या दातांना कीड लागण्यापासून वाचवायची असेल तर तुम्ही रोज झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात थोडेसे काळे मीठ मिसळून तुम्हाला मित्रांनो गुळण्या करायच्या आहेत, त्यामुळे तुमच्या दातांना कीड लागणार नाही। अजून कोणत्या टिप्स आहेत बघा मित्रांनो, 29वी टिप्स अशी आहे की चेहऱ्यावरील सनबर्गचे डाग दूर करण्यासाठी बेसनमध्ये मित्रांनो थोडीशी हळद मिसळून तुम्हाला चेहऱ्यावर लावायचे आहे। कधी कोरडे झाल्यावर तुमच्या चेहरा जे काय असेल ते धुवायचं आहे, यामुळे तुमचा चेहरा एकदम मित्रांनो या वयात 60 या वयात सुद्धा सुंदर दिसेल। बघा 30वी टिप्स बघा काय सांगितल्या सगळ्यात महत्त्वाचे आहे, तोंड धुतल्यानंतर किंवा आंघोळ नंतर बघा तुम्ही आंघोळ केला किंवा तोंड धुतला त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर त्वचेवर जास्त टॉवेल घातल्याने तुमच्या त्वचेवर हानी पोहोचू शकते। बघा मित्रांनो काय सांगितले, तुम्ही आंघोळ करून आला किंवा तुम्ही तोंड धुतला तर तुम्ही काय करता, एकदम स्वच्छ तोंड निघण्यासाठी तुमचा टॉवेल जो असतो तर तो तुम्ही घासता, त्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर जे छिद्र झाकलेले असतात तर ते उघडतात, त्यामुळे तुमचा चेहरा जे असतो तर तो एकदम तुम्हाला काय दिसतं बघा, तुमचा उतार वय जास्त दिसू लागतं। ती घासल्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील छिद्र जास्त दिसतात, सुरकुत्या पडू लागतात। त्यामुळे बघा तुम्ही आंघोळ केल्यानंतर तुमचा जो टॉवेल आहे तो चेहरा पुसताना काळजी तुम्हाला घ्यायची आहे, नाहीतर तुमची त्वचा म्हातारी झाल्यागत दिसेल। बघा 31वी टिप्स अशी आहे अत्यंत महत्त्वाची आहे, तुम्ही मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आता 5 पाने सांगणार आहे, त्याआधी या टिप्स समजून घ्या। तुमच्या आरोग्यासाठी आयुर्वेदिक माहिती आहे, समजून घ्या, फक्त 2 मिनिटे व्हिडिओ बघा। बघा जर तुम्हाला तुमचे वजन कमी करायचे असेल तर तुम्ही कारल्याची भाजी या ठिकाणी मित्रांनो खायची आहे। बघा मित्रांनो कारल्याची भाजी तुमच्या आरोग्यासाठी खूपच चांगली असते। तुमची शुगर बीपी जर तुम्हाला कमी करायची असेल तर तुम्ही कारल्याचा पाला देखील मित्रांनो या ठिकाणी तुम्ही खाऊ शकता। बघा 32वी टिप्स काय म्हणते, रात्री बटाटे तुम्ही अजिबात खायचे नाहीत, त्यामुळे तुम्हाला मूळव्याधाचा त्या ठिकाणी तुम्हाला समस्या जाणवू लागते, त्रास होऊ शकतो, त्यामुळे रात्री बटाटे खाणे तुम्ही सोडून द्या। मित्रांनो तुम्हाला दवाखान्याची पायरी चढायची नसेल, दवाखान्याचा त्रास नको असेल तर तुम्हाला पुढे 5 आयुर्वेदिक पाने सांगणार आहे जे तुम्हाला दररोज चावून खायचे आहेत। पण त्याआधी महत्त्वाची आरोग्याची टिप्स मित्रांनो पाहूया। बघा 33वी टिप्स अशी आहे की तुमचे बघा या ठिकाणी सतत पाय दुखत असतील
तर उतार वय तुमचं असल्यामुळे त्यामुळे तुमचे पाय जर सतत दुखत असतील तर मिठाच्या पाण्यात पाय सोडून 20 मिनिटे तुम्हाला बसायचं आहे. यामुळे तुमचे पाय दुखणे थांबून जाते. 34वी टिप्स अशी महत्त्वाची आहे ती म्हणजे मित्रांनो, रोज सकाळी गरम हळदीचं पाणी पिल्याने पोटाची अतिरिक्त चरबी, हृदयरोग, मधुमेह यासारखे आजार मित्रांनो लगेच टाळता येतात. तर बघा अजून कोणत्या टिप्स आहेत बघा मित्रांनो. तर बघा मित्रांनो, गरम हळदीचं पाणी पिल्याने पोटाची अतिरिक्त चरबी, हृदयरोग, मधुमेह आता हे आजार टाळता येतात. बघा त्यामुळे तुम्ही सर्वांनी सकाळी उठल्या उठल्या हळदीचं कोमट पाणी तुम्ही दररोज प्यायचं आहे. 35वी टिप्स अतिशय महत्त्वाची आहे बघा. तुमचं रक्त जे आहे तर ते शुद्ध रक्त करण्यासाठी कारल्याची भाजी दह्यामध्ये बनवून खाल्ल्याने तुमच्यासाठी फार लाभदायक आहे. बघा 36वी टिप्स अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या त्वचेचा आजार असल्यास तुम्हाला तर कढीपत्त्याच्या पानाचे तुम्हाला सेवन करायचं आहे. बघा त्वचेचा जर आजार तुमच्या घरामधील कोणाला किंवा तुम्हाला असेल तर कढीपत्त्याचं सेवन करायचं आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर बघा आता यामध्ये काय असतं बघा कढीपत्त्याच्या पानामध्ये, का हा तुम्हाला आता जे काय असेल तर ते तुम्हाला त्वचेचा रोग का तुम्हाला नष्ट होतो. बघा या कढीपत्त्यामध्ये अँटीफंगल गुण असतात. अँटीफंगल गुण असतात त्यामुळे तुमच्या त्वचेचे आजार जे आहेत तर ते पूर्णपणे मित्रांनो या ठिकाणी नाहीसे होतात. 37वी टिप्स अशी आहे की ती महत्त्वाची आहे. बघा गाजराचा रस आणि मध एकत्र पिल्याने आता रोगप्रतिकार शक्ती तुमची वाढते. त्यामुळे गाजराचा रस आता नक्की प्यायचा आहे. 38वी टिप्स अशी आहे की रोज रात्री झोपण्यापूर्वी 2 वेलची जर तुम्ही खाल्ली तर तुमच्या शरीराचा जडपणा कमी होतो. तसेच मित्रांनो तुमचं युरिन इन्फेक्शन आणि तुमच्या पोटाची जी पचनक्रिया आहे तर ती मित्रांनो व्यवस्थित होते, सुधारते. तुमचं जर पचनक्रिया या वयात व्यवस्थित होत नसेल तर तुम्हाला काय खायचं आहे की 2 वेलची झोपण्यापूर्वी तुम्हाला नक्की खायचं आहे. बघा 39वी टिप्स महत्त्वाची आहे ती म्हणजे केसातील कोंडा तुम्हाला या ठिकाणी कमी करायचा असेल तर तुम्हाला पालकच्या भाजीचे सेवन इथून पुढे मित्रांनो करायचं आहे. आता 40वी टिप्स काय म्हणते बघा की रोज सकाळी कोथिंबीर आणि पुदिन्याच्या पानांचे सेवन केल्यास तुमच्या शरीरातील विषारी घटक बाहेर पडतात. त्यानंतर 41वी टिप्स बघा मित्रांनो आता काय सांगते की वजन कमी जर होत नसेल तर तुम्ही दुधीच्या भाजीचे सेवन करा. दुधीमध्ये लो कॅलरीज आणि फायबर असते ज्यामुळे वजन तुमचं कमी होण्यास मदत होते. बघा 42वी टिप्स काय म्हणते, सर्दी खोकला जर तुम्हाला या वयात थांबत नसेल तर तुम्ही तुमच्या दुधामध्ये आता त्या ठिकाणी केसर मिसळून प्यायचं आहे. चिमूटभर केसर मिसळून तुमच्या कपाळावर सुद्धा लावायचं आहे आणि छातीवर सुद्धा चोळायचं आहे. यामुळे सर्दी खोकला लगेच दूर होण्यास किंवा कमी होण्यास मित्रांनो मदत होईल. बघा 43वी टिप्स काय म्हणते की हिवाळ्यात जर हिरव्या मिरचीचे सेवन, हिरव्या मिरची जर सेवन तुम्ही करत असाल तर तुमचा रक्तप्रवाह जलद होतो. बघा त्यानंतर बघा आता 44वी टिप्स बघा. तर बघा मित्रांनो 44वी टिप्स म्हणजे चिंचाचे सेवन केल्याने तुम्हाला लिव्हरची रोगप्रतिकार शक्ती वाढते. बघा 45वी टिप्स सांगितल्या की मूतखड्याचा त्रास जर असेल तर रोज सकाळी लिंबूचं कोमट पाणी पिल्याने म्हणजे लिंबू सरबत पिल्याने फार तुम्हाला आराम मिळतो. 46वी टिप्स काय सांगितल्या बघा, त्वचा तुमची तरुण राहावी, या वयात सुद्धा तुमची त्वचा एकदम तरुण राहावी यासाठी तुम्ही अश्वगंधाचे सेवन या ठिकाणी मित्रांनो दररोज तुम्ही करायचं आहे. बघा 47वी टिप्स काय सांगितल्या की रोज रात्री झोपण्यापूर्वी कच्चे दूध तुमच्या चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरची तुमच्या त्वचा एकदम सुधारते, टवटवीत दिसते. 48वी टिप्स बघा, बद्धकोष्ठता हे श्वासाच्या दुर्गंधीचे प्रमुख कारण आहे. हे दूर करण्यासाठी तुम्ही दररोज जेवल्यानंतर तुमच्या जेवणाच्या आधी तुम्ही बघा जेवल्यानंतर किंवा जेवणाच्या आधी बडीशेपचे सेवन करायचं आहे. त्यामुळे बद्धकोष्ठता हे श्वासाचे दुर्गंधीचे कारण नाहीसे होईल. 49वी टिप्स सांगितल्या की रोज तुम्ही काळा मनुका जर खाल्ला तर तुम्ही आता बघा आता रोज मनुका, काळा मनुका खाणाऱ्या व्यक्तीला कोणताही आजार होत नाही. त्यामुळे तुम्ही दररोज 7 ते 8 काळे मनुके खायचे आहेत. 50वी टिप्स अशी सांगितल्या की कडुनिंबाच्या पाण्याने तुम्ही जर आंघोळ केली तर अनेक आजारापासून मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी फायदा होतो. मित्रांनो तुम्हाला 5 आयुर्वेदिक जी पाने सांगणार आहे तर त्याची नावे या ठिकाणी 5 आयुर्वेदिक पानांची नावे तुम्हाला सांगता या ठिकाणी लक्षात ठेवा. पहिलं जे आयुर्वेदिक तुम्हाला सांगतो पान आहे तर ते तुळशीचं पान आहे. तुळस ही एक पवित्र वनस्पती असून जिच्या पानांचा उपयोग अनेक आयुर्वेदामध्ये उपचारामध्ये केला जातो. जसं की तुम्हाला या ठिकाणी सर्दी असेल, खोकला असेल, इतर अनेक आजारावर मित्रांनो पहिली जी वनस्पती आहे, पहिली जी पाने सांगणार आहे तर ती तुमच्या घराच्या समोर ज्याची तुम्ही देवपूजा करता तर ती म्हणजे मित्रांनो लक्षात ठेवा तुळशीची पाने तुम्हाला सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी 2 ते 3 पाने बघा 2 ते 3 पाने तुम्हाला दररोज सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी तुम्हाला तुळशीची 2 ते 3 पाने या ठिकाणी खायचं आहे. त्यानंतर बघा
आता कडुनिंबाच्या पानामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेच्या समस्या आणि जखमा लवकर भरतात. कडुनिंब पचनासाठी देखील उपयुक्त आहे. बघा मित्रांनो, आता यामध्ये अँटीबॅक्टेरियल अँटीफंगल गुणधर्म असतात, त्यामुळे तुमच्या त्वचेवर जर काळे डाग असतील, सुरकुत्या असतील किंवा तुम्हाला जर तुमचं जे पचन असतं तर खाल्ल्यानंतर पचन व्यवस्थित होत नसेल, तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, सकाळी उठल्या उठल्या अनुशापोटी तुम्ही थोडंसं आता कडुनिंबाचा पाला तर चावून खायचा आहे किंवा कडुनिंबाचा तुम्ही रस करून प्यायचा आहे. जर मित्रांनो तुम्हाला आता तुम्ही जर या कडुनिंबाच्या काडीने जर तुम्ही तुमचे दात घासले तरी सुद्धा तुमच्या आरोग्यासाठी मोठा फायदा होणार आहे. त्यानंतर बघा आवळा, तुम्हाला माहित असेल आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी असतं मित्रांनो आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतं, जे केस आणि त्वचेसाठी फायद्याचे असतं. आवळा पचन सुधारतो, रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. तर बघा मित्रांनो, तुम्हाला एक वेगळी माहिती देतो. तुम्हाला एक आवळा म्हणजे हिरवा दिसणारा जो आवळा असतो एकदम छोटासा असतो मित्रांनो. एक आवळा जर तुम्ही खाल्ला तर एका सफरचंदपेक्षा जास्त ताकद या आवळ्यामध्ये मिळते. म्हणजे आवळ्यामध्ये एका सफरचंदपेक्षा जास्त ताकद असते. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या एक आवळा तुम्ही अवश्य खायचा आहे, ज्यामध्ये सी विटॅमिन तुम्हाला मिळून जाईल. त्यानंतर बघा त्रिफळा, हे त्रिफळ हे आवळा, हिरडा आणि बेडा या 3 फळांचे मिश्रण आहे. हे पचन सुधारते, आतड्याला साफ करते आणि रोगप्रतिकारशक्ती मित्रांनो वाढवते. मित्रांनो, ही पाने आहेत ती तुम्हाला कुठेही मिळून जातात. तर बघा त्रिफळा हे आवळ्याचं एक, बघा हिरडा, बेडा या 3 फळांची मित्रांनो मिश्रण आहे. तुम्हाला जर आतडे तुमचं साफ करायचं असेल त्रिफळा या ठिकाणी तुम्ही नक्की घ्यायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचं बघा गोटकोला. बघा गोटकोलाला दीर्घायुष्याची वनस्पती असे देखील म्हटले जाते. गोटकोला मेंदूच्या कार्यासाठी चांगले असते आणि स्मरणशक्ती वाढते. मित्रांनो, तुम्हाला या वयामध्ये तुमचं स्मरणशक्ती जर तुम्हाला वाढवायचं असेल तर तुम्ही काय करायचं लक्षात ठेवा, तुम्हाला गोटकोला या वनस्पतीची पाने तुम्हाला नक्की खायची आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे दररोज आयुर्वेदासाठी आणि तुमच्या आरोग्यासाठी टिप्स पाहिजे असतील तर आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.